हालेलुया हालेलुया. हागै 2:23. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी हे जरुब्बाबेला, शलतियेलचा पुत्र, माझा सेवका, मी तुला घेऊन मुद्रेच्या अंगठीसारखे करीन, असे परमेश्वर म्हणतो, कारण मी तुला निवडले आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हालेलुया हालेलुया हालेलुया. बायबल की स्तुती पहा. परमेश्वर पिता जरुब्बाबेलास म्हणतो, परमेश्वर पिता सांगतो, हे जरुब्बाबेला, मी तुला हातातल्या अंगठीच्या मुद्रेसारखे मी तुला करीन. परमेश्वर पिता हे जरुब्बाबेलास एक महत्वाचा दर्जा देते. हा जरुब्बाबेल कोण होता किंवा जरुब्बाबेलने असं काय केलेलं आहे, काय ते मोठं संदेश होतं असं आपल्याला वाटते का? तर हा जरुब्बाबेल कोण होता पहा, बायबल सांगते, वचन सांगते की मात्र हा जरुब्बाबेल एक असा व्यक्ती होता ज्याने मात्र परमेश्वराची सेवा केली. वचन काय सांगते पहा. हालेलुया. या जरुब्बाबेलने परमेश्वर पित्याचे मंदिर बांधण्यासाठी हातभार लावला. त्यावेळी मंदिराचे जे नुकसान झाले होते बाबेल लोकांच्या हातून किंवा नबुकदनेस्सर राजांच्या हातून, मंदिर तोडफोड झाले होते मंदिराचे, आणि अशा वेळी आता पुन्हा एकदा मंदिर बांधायचे होते, दुरुस्त करायचे होते, नीट करायचे होते. तेव्हा अनेक संदेष्टे, अनेक पवित्र जन पुढे आले आणि त्याने परमेश्वर पित्याचे मंदिर बांधायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये एक व्यक्ती होता जरुब्बाबेल. हा जरुब्बाबेल जो होता त्याने परमेश्वर पित्याच्या मंदिरासाठी हातभार लावला. तो एक ज्ञानी मनुष्य होता जरुब्बाबेल, एक बुद्धिमान मनुष्य होता. परमेश्वराच्या बाबतीत त्याचा विश्वास दृढ होता, परमेश्वराचा आत्मा त्याच्यामध्ये होता, आणि त्याने लोकांना एकत्र केले आणि परमेश्वर पित्याचे मंदिर बांधायला सुरुवात केली. देवावर त्याची भरपूर निष्ठा होती, भरपूर विश्वास होता या जरुब्बाबेलचा. म्हणून या ठिकाणी परमेश्वर पिता या जरुब्बाबेलला म्हणतो की मी तर तुला, हे माझ्या सेवका, मी तर तुला मुद्रेच्या अंगठीसारखी करीन, कारण तू माझा निवडलेला माझा सेवक आहेस. आता मुद्रेच्या अंगठीप्रमाणे परमेश्वर पिता जरुब्बाबेलास करत आहे. मुद्रेची अंगठी म्हणजे काय? तर आपण सुरुवातीपासून बायबलमध्ये पाहिलं, जुन्या करारापासून, तर अंगठी संबंधाने काही गोष्टीचं महत्व आपल्याला कळेल. मुद्रेची अंगठी म्हणजे काय? तर ही अंगठी अशी असायची, ज्या अंगठीचा शिक्का मारला जायचा, शाप म्हणजे अंगठीचा शिक्का. जसं की आता कंपनी असो, शाळा असो किंवा मोठमोठी दुकाने असो, मात्र त्यांचे शिक्के बनवण्यात येतात आणि तो शिक्का मारला जातो त्यांच्या कंपनीच्या नावाचा, दुकानाच्या नावाचा किंवा शाळेच्या नावाचा स्टाम्प. तो शिक्का, तो स्टाम्प मारण्यात येतो. मग तिकडे सर्व मात्र डिटेल लिहिण्याची गरज लागत नाही. तो स्टाम्प मारला की मात्र त्याचा संपूर्ण, जसं की त्याची संपूर्ण माहिती म्हणजे त्याचा पूर्ण पत्ता त्या स्टाम्पच्या द्वारे त्याच्यावर उमटला जातो. हा तर स्टॅम्प मारतात ज्याच्यावर पूर्ण पत्ता किंवा नाव वगैरे असते, किंवा एखाद्या कंपनीचं नाव वगैरे त्याच्यावर असते, किंवा एखाद्या व्यक्तीच्या नावाचा स्टॅम्प असतो, गव्हर्नमेंटचा असो, सरकारचा स्टॅम्प असो, एखाद्या अधिकाऱ्याचा स्टॅम्प. मग ते काय करतात, शक्यता साईन करण्याऐवजी, सर्व गोष्टी लिहिण्याऐवजी डायरेक्ट स्टॅम्प मारणार. आणि हा स्टॅम्प असा आहे की तो बदलू शकत नाही. कंपनीचा, दुकानाचा, शाळेचा, अगदी अधिकाऱ्याचा, सरकारचा, गव्हर्नमेंटचा जो शिक्का असतो, तो मात्र जो स्टॅम्प मारण्यात येतो तो बदलू शकत नाही. आणि पूर्वी काय होतं की पूर्वी त्या अंगठीचा स्टॅम्प असायचा, जो आता आपल्याकडे अनेक ठसे आहे, शिक्के आहेत, ज्याच्याने आपण तो स्टॅम्प मारतो, ज्याची छाप आपण एखाद्या कागदावर, एखाद्या वस्तूवर मात्र आपण छापतो. पण पूर्वी कसं होतं, पूर्वी राजाची अंगठी महत्वाची होती आणि त्यावेळी राजाचे कारभार, भरपूर असायचे व्यवसाय, किंवा राजाला काही पत्र पाठवावे लागायचे आणि त्यासाठी त्याच्यावर राजाचा स्टॅम्प असायचा, जो कोणाला बदलता येऊ शकत
म्हणजे राजाच्या उजव्या बोटात असलेली अंगठी. राजाच्या उजव्या बोटात असलेल्या अंगठीचा स्टॅम्प, त्याचा शिक्का, त्याची मुद्रा मात्र त्याच्यावर मारण्यात यायची आणि त्यामुळे ती कोणाला सुद्धा बदलता येत नसायची. म्हणून राजाच्या हातात किंवा बोटात असलेली अंगठी फार महत्वाची असायची, कारण त्या अंगठीचा शिक्का मारण्यात यायचा, स्टॅम्प मारण्यात यायचा. म्हणून ती फार महत्वाची असायची. जसे की बघा, अनेक वेळा आपल्याला काही गोष्टीसाठी अनेक अधिकाऱ्यांकडून साईन घ्यावी लागते, त्यांचा स्टॅम्प घ्यावा लागतो. तो स्टॅम्प आणि ती साईन फार महत्वाची असते. मग काही अधिकाऱ्यांकडून ती साईन किंवा तो स्टॅम्प घेतल्यानंतर ज्या कागदावर, पेपरावर किंवा आपल्याकडे ज्या वस्तू त्याच्यावर घेतल्यानंतर आपली पुढची कामं सोपी बनली जातात. म्हणून राजाच्या बोटात असलेली अंगठी, त्याचा शिक्का अशाच प्रकारे हे स्पष्ट करत होते. बरीच कामे त्याच्याने होत होती. तो महत्वाचा शिक्का होता, त्या अंगठीचा शिक्का. हालेलुया. तर राजाच्या बोटात असलेली अंगठीचा स्पष्टीकरण शिक्का मारण्यासाठी किंवा राजा त्यावेळी अंगठ्या का घालायचा, तर तो राजा आहे म्हणून, तो श्रेष्ठ आहे, एक अधिकारी आहे, अधिपती आहे, त्याच्या हातात राज्य, साम्राज्य आहे, म्हणून तो अनेक प्रकारच्या अंगठ्या आपल्या हातामध्ये घालायचा. परंतु त्याच्यामध्ये मेन बोटावर जी अंगठी असायची, जी उजव्या हाताच्या दुसऱ्या बोटावर असायची, अंगठा सोडून दुसरं बोट, त्याच्यावर असलेली जी अंगठी आहे, ती अंगठी स्टॅम्प मारण्यासाठी, ठसा उमटण्यासाठी त्या अंगठीचा उपयोग केला जायचा, जी दुसऱ्या बोटामध्ये असायची, उजव्या हाताच्या दुसऱ्या बोटावर. हालेलुया. आता या ठिकाणी वचन सांगते, परमेश्वर पिता म्हणतो, हे माझ्या सेवका जरुबाबेला, मी तर तुला मुद्रेच्या अंगठीप्रमाणे करीन. ज्या प्रकारे अंगठीचा ठसा त्यावेळी महत्वाचा होता, स्टॅम्प मारण्यासाठी, शिक्का मारण्यासाठी महत्वाचा होता, अनेक कामं होण्यासाठी किंवा एक महत्व प्रगट करण्यासाठी, तसं प्रभू म्हणतो, या मुद्रेच्या अंगठीप्रमाणे मी तुला करीन. म्हणजे मी तुला त्या ठशाप्रमाणे, स्टॅम्प प्रमाणे, शिक्कीप्रमाणे बनवेन. तू इतका महत्वाचा होशील की तुझ्याद्वारे अनेकांची कामं होतील, तुझ्याद्वारे अनेकांच्या जीवनात अनेक प्रकारे कार्य होईल, चमत्कार घडले जातील. असा अधिकार मी तुला देते, अशा पदवीवर मी तुला ठेवते, असं स्थान मी तुला देते मुद्रेच्या अंगठीप्रमाणे. कारण मुद्रेची अंगठी फार महत्वाची होती, ज्याचं महत्व संपूर्ण जुन्या करारामध्ये दिलेलं आहे. हालेलुया. प्रभू म्हणतो, ते श्रेष्ठ स्थान मी तुम्हाला देईन, तुमच्याद्वारे मी कार्य करून घेईन, तुम्हाला असा अधिकार देईन, अशी सत्ता देईन की मात्र अनेक लोक तुमच्याकडे वळतील, तुमच्या पुढे नमतील, तुमच्याद्वारे अनेकांची कामं होतील, अशा उंच पदावर मी तुम्हाला बसवीन. जर तुम्ही माझे नियम पाळतील, माझ्या वचनाप्रमाणे चालतील, जसा जरुबाबेल चालला. प्रभू आपल्याला एक महत्वाचं स्थान देते मुद्रेच्या अंगठीप्रमाणे. म्हणून अंगठीला काय महत्व आहे हे आपण बायबलच्या द्वारे पाहू, आणि का अंगठीला महत्व आहे त्याचा पण अर्थ बायबलमध्ये आहे, त्या पण गोष्टी आपण पाहू. आणि या 10 बोटांचा अर्थ काय आहे ती पण बायबलमध्ये आहे, ती पण आपण सर्व पाहू. हालेलुया. तर वचन काय सांगते पहा, आपण महत्वाच्या गोष्टीकडे, प्रथम अंगठीकडे वळू. अंगठी घातली जायची, त्याची कोणकोणती कारणं होती. तर बायबल सांगते उत्पत्ती 41 अध्यायामध्ये 37 ते 57 वचनापर्यंत, त्या ठिकाणी योसेफ, जो फारो राजाला स्वप्न पडले आणि स्वप्नाचा अर्थ सांगणारा कोणीही नव्हता, तेव्हा प्यालेत्याराच्या नायकाला आठवण झाली की इकडे एक इब्री मनुष्य आहे आणि त्याने 2 वर्ष अगोदर मला आणि आचरणाच्या नायकाला स्वप्नाचा अर्थ सांगितला होता. तो राजाला पण सांगेल. म्हणून त्याने राजाला ही गोष्ट सांगितली. ताबडतोब योसेफाला बोलवण्यात आले. उत्पत्ती 41 अध्यायामध्ये. आणि योसेफ इकडे आल्यानंतर योसेफाने फारोच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला. त्याने योसेफाने अर्थ सांगून मात्र पुढे काय करावं फारो राजाने हे पण स्पष्टीकरण योसेफाने दिलं.
ही गोष्ट फारो राजाला फार आवडली. तेव्हा फारो राजाने काय म्हटलं, तुझ्यामध्ये परमेश्वराचा आत्मा आहे, तुझ्यासारखा बुद्धिमान आणि हुशार मनुष्य आम्हाला दुसरा कोणी आढळणार नाही. तर चल, तूच या मिस्र देशाचा अधिकारी हो, माझ्या घराचा अधिकारी हो, तू अधिपती बन. आणि फारो राजाने योसेफाला काय केलं पहा. फारो राजाने आपल्या बोटातली मुद्रिका काढली आणि मात्र ती योसेफाच्या बोटामध्ये घातली. फारो राजाने आपल्या बोटातली मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली. असं का केलं? मुद्रिका काढून, अंगठी काढून, मुद्रिका म्हणजे अंगठी काढून योसेफाच्या बोटात फारो राजाने का घातली? अंगठीचा मान त्याला का दिला? कारण जी अंगठी फारोच्या बोटामध्ये होती ती अंगठी स्टाम्प मारणारी अंगठी होती, ती अंगठी शिक्का मारणारी अंगठी होती, ती साधारण अंगठी नव्हती, तिचा साधारण अर्थ नव्हता, तर त्या अंगठीचा अर्थ फार महत्वाचा होता. ती अंगठी स्टाम्प मारण्यासाठी किंवा शिक्का मारण्यासाठी म्हणजे महत्वाच्या कामासाठी, महत्वाच्या कार्यासाठी जिचा उपयोग केला जात होता, तीच अंगठी राजाने काढून योसेफाच्या बोटात घातली. हालेलुया. त्याला अशी अंगठी दिली, ती फक्त सोन्याची होती, चांदीची होती, हिऱ्याची होती, रत्नाची होती नाही, त्या अंगठीचं काहीतरी महत्व होतं. शिक्का मारणारी अंगठी होती ती, आणि ती अंगठी योसेफाच्या बोटात घातली आणि अंगठीच्या द्वारे फारो राजाने योसेफाला तो अधिकार दिला की आता तू स्टॅम्प मारू शकतो, तू शिक्का मारू शकतोस. तू आता पत्रे किंवा काही खलिते काही पण असो, अधिकार तुला आता स्टॅम्प मारण्याचा. किंवा मात्र परवानगी कोणाला द्यायची नाही द्यायची, काय गुपित ठेवायचं, काय प्रगट करायचं, कोणती कामं कशी करायची, कशा प्रकारे, या सर्व गोष्टीचा अधिकार योसेफाला त्या अंगठीच्या द्वारे मिळाला. स्टॅम्प मारण्याचा अधिकार त्याला मिळाला, योसेफाला तो अधिकार मिळाला. योसेफ संपूर्ण मिस्र देशाचा अधिपती बनला गेला. ती अंगठी देऊनच संपूर्ण अधिकार, संपूर्ण सत्ता योसेफाच्या हातामध्ये आली. हालेलुया. म्हणून पूर्वी ही अंगठी दिली जायची जी राजाच्या दुसऱ्या बोटात असायची. ती अंगठी राजा कोणालाच देऊ शकत नसायचा, कारण त्या अंगठीचा स्टॅम्प मारण्यात यायचा. चुकून जर ती हरवली, कोणी घेतली आणि कुठे पण त्याचा शिक्का मारला तर मात्र तो बदलू शकत नसायचा. त्यामुळे काही वेळेला चुकीची कामे पण घडू शकत होती, कारण राजाचा शिक्का याच्यावर, म्हणून अनेक लोकांना ती समजू शकत नव्हते. चुकून जर त्याचा शिक्का बसला तर, म्हणून ती जपून अंगठी वापरावी लागत होती, जपून ठेवावी लागायची. राजा आपली अंगठी कोणालाच देऊ शकत नसायचा, जपून ठेवायचा. परंतु काही असे लोक विश्वासू राजांना आढळायचे जे मात्र विश्वासू, धार्मिक असायचे आणि आपला अधिकार, सत्ता योग्य सांभाळून ठेवतील अशी शक्ती त्यांच्यामध्ये, अशी क्षमता त्यांच्यामध्ये आहे असं राजाला दिसायचं. आणि मग राजा ती अंगठीची जबाबदारी त्या व्यक्तीला सोपवून द्यायचे. हालेलुया. जणू काय आपल्या संपूर्ण खजिन्याची चावी जशी काही एखाद्या व्यक्तीला सांभाळण्यासाठी देत आहे, तशा प्रकारे ही अंगठी देण्यात यायची. हालेलुया. म्हणून बायबलमध्ये काही गोष्टी महत्वाच्या पुढे सांगते. दानिएल 6 अध्यायामध्ये, दानिएल 6 अध्याय, जेव्हा प्रांताधिकारी आणि अध्यक्ष यांनी दानिएलच्या विरुद्ध खोटे पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना काही सापडला नाही. म्हणून त्याने म्हटलं, याच्या देवाच्या बाबतीत आपण काहीतरी निमित्त शोधू. त्याने राजाला म्हटलं, राजा असा जाहीरनामा काढा की मात्र तुमच्याशिवाय कोणी सुद्धा 30 दिवस पर्यंत प्रार्थना करू नये. आणि मात्र राजाला ही गोष्ट समजली नाही की लोकांनी दानिएल विरुद्ध कट्ट रचलाय. म्हणून मात्र राजाने गोष्टीला मान्यता दिली आणि सर्व ठिकाणी हे पुकारण्यात आले की 30 दिवस पर्यंत राजाऐवजी बाकी कोणी सुद्धा देवाची, मानवाची कसलीच पूजा करू नये. आणि जो कोणी पूजा करेल, त्या प्रार्थना करेल, त्याला मात्र सिंहाच्या गुहेत जिवंत टाकण्यात येईल. ही गोष्ट सर्व ठिकाणी जाहीर झाली. दानिएलला पण कळाली, पण दानिएलने प्रार्थना करण्याचं सोडलं नाही. दानिएलला माहिती होतं, मी प्रार्थना करताना आढळलं तर मला सिंहाच्या गुहेत टाकतील. पण तरी सुद्धा दानिएल आपली प्रार्थना न चुकवता 3 वेळा गुडघे टेकून जो तो प्रार्थना करायचा, ती त्याने आपली प्रार्थना चालूच ठेवली. आणि म्हणून प्रार्थना करताना त्याला पकडले
काही फेरबदल होऊ नये, काही चुकीचं होऊ नये. मग राजा तिकडे काय करतो पहा, दानिएल 6:16-17 त्या सिंहाच्या गुहाच्या दारावर एक शिला ठेवली आणि राजाने आपल्या मुद्रेचा व आपल्या सरदाराच्या मुद्रांचा तिच्यावर शिक्का केला. आता राजाची मुद्रा म्हणजे राजाच्या अंगठीची मुद्रा, अंगठीचा ठसा, अंगठीची छाप मात्र त्या शिलावर आणि सरदाराच्या अंगठीची छाप मात्र त्या शिलावर, त्या गुहेच्या शिलावर मारण्यात आली. म्हणजे ती कोणी बदलू नये, म्हणजे मात्र ती शिला लोटून कोणी दानिएलला काढू नये, मारू नये किंवा काही फेरबदल होऊ नये म्हणून राजा आपल्या अंगठीचा ठसा आणि आपल्या सरदाराच्या अंगठीचा ठसा त्याच्यावर मात्र मारत आहे, काही बदल होऊ नये म्हणून. म्हणजे या अंगठीच्या ठसेला फार महत्व होता तेव्हा. राजा त्या रात्री राजाला झोप लागली नाही. राजा पहाटे उठला, लवकर गेला. राजाने ती शिला ती 2 बाजूला करायला सांगितली आणि राजाने आवाज दिला, दानिएला, ज्या परमेश्वराची तू नित्य सेवा करतो त्याला तुझा प्राण वाचविता आलेला आहे का? तेव्हा दानिएल आवाज देतो, महाराज, होय, मी परमेश्वराचाही काही अपराध केला नाही आणि तुमचा पण केला नाही. ज्या परमेश्वराची मी नित्य सेवा करतो त्याने आपल्या दिव्य दूताला पाठवून सिंहाची तोंडे बंद केलेली आहेत आणि मला काही झालं नाही. राजाने ताबडतोब दानिएलला सिंहाच्या गुहेतून बाहेर काढलं आणि ज्या लोकांनी दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकलं होतं त्याला पकडले, त्यांना सिंहाच्या गुहेत टाकलं आणि सिंहाने त्यांना ताबडतोब खाऊन टाकलं. त्यांच्या हाडाचा पण चुराडा करून टाकला, परंतु दानिएलला मात्र काही झालं नाही. आता इकडे शाप मुद्रेची म्हणजे अंगठीची जी शाप आहे ही महत्वाची. ही मुद्रा अंगठीची मुद्रा होती, अंगठीची छाप होती, अंगठीचा तो शिक्का होता जो फार महत्वाचा होता, जो पूर्वी मात्र फार महत्वपूर्वक मानला जात होता. हालेलुया. पुढे पण त्याचं स्पष्टीकरण आपल्याला मिळते. एस्तेर 3:10 बायबल काय सांगते पहा, राजाने आपल्या बोटातली मुद्रा काढली आणि मात्र हामानास दिली. जेव्हा राज्य दरबारी हामानाची नेमणूक झाली, आता राजाच्या हाताखाली हामान होता, राजाचं सर्वस्व हामानाच्या हातात होतं. म्हणून अधिकार म्हणून, एक पद म्हणून राजाने आपल्या बोटातली मुद्रा म्हणजे अंगठी काढून या हामानास दिली. ही महत्वाची अंगठी एक महत्वाच्या व्यक्तीला सोपून देण्यात येत होती, जो मात्र राजाचा कारभार, राजाची कामे, राजाची कार्य करू शकेल. म्हणजे वारंवार राजाकडे येऊन त्याचा शिक्का, त्याची साईन घ्यावी लागू नये म्हणून मग राजाचा महत्वाचा जो व्यक्ती असायचा त्याच्याकडे ती अंगठी सोपवण्यात यायची. मग तो व्यवसाय, कारभार, काही गोष्टीची कामे तो सांभाळायचा आणि ती मुद्रा, त्याचा ठसा, त्याचा शिक्का त्याच्यावर, त्या पत्रावर किंवा काही वस्तूवर मारायचा. तर राजाने आपल्या बोटातली मुद्रा अंगठी काढून हामानास दिली, पण हामान मात्र विश्वासू आढळला नाही. हामानाने मात्र यहुदी लोकांविरुद्ध कारस्थाने रचले, यहुदी लोकांचा, संपूर्ण लोकांचा नायनाट करावा म्हणून. ही गोष्ट मर्दकाय आणि एस्तेरला कळली. एस्तेरने राजाकडे विनंती केली. पुढे मात्र राजाने एस्तेरची विनंती ऐकली, पण राजाचा जी मोहर लागली होती, जो ठसा उमटलेला होता तो बदलू शकत नव्हता. मग राजाने म्हटलं, तुम्ही मात्र तुमच्या वतीने मात्र एक पत्र लिहा आणि माझी मोहर त्याच्यावर लावा, म्हणजे माझ्या अंगठीचा शिक्का त्याच्यावर करा. वचन सांगते की एस्तेर या पुस्तकामध्ये 8:10 आणि मग मर्दकाईने ही पत्र लिहिली आणि त्याच्यावर राजाची मोहर म्हणजे काय, राजाच्या अंगठीचा ठसा. रमाबाई पंडितने लिहिलेल्या बायबलमध्ये केलेल्या उल्लेखाप्रमाणे मुद्रेने ती मुद्रित करण्यात आलं, म्हणजे अंगठीने मुद्रित करण्यात आलं. अंगठीचा ठसा त्याच्यावर उमटण्यात आला, राजाच्या अंगठीचा, आणि जे कोणी बदलू शकत नव्हते. मर्दकाईने लिहिलेली पत्र यहुदी लोक 127 प्रांतात राहत होते, त्या सर्व ठिकाणी ती पत्र पाठवली. त्या पत्रात असं लिहिलं होतं, जेव्हा शत्रू तुमच्यावर चढाई करून येतील तेव्हा तुम्ही पण त्यांच्यावर चाल करून जा. त्याच्यावर राजाचा ठसा होता, म्हणून राजाच्या अंगठीचा ठसा होता, म्हणून लोकांना कळलं ही राजाज्ञा. त्यामुळे यहुदी लोक तयार झाले आपल्या शत्रूशी लढण्यासाठी आणि परमेश्वर पित्याने यहुदी लोकांना विजय दिला आणि मात्र शत्रू सैन्याचा नाश होऊन यहुदी लोक विजयी झाले.
आता या मुद्रेचा म्हणजे अंगठीचा ठसा इतका महत्वाचा होता की राजा स्वतः पण तो बदलू शकत नव्हता. एकदा राजाने त्याचा स्टाम्प मारला तर राजा स्वतः पण बदलू शकत नव्हता, इतका तो महत्वाचा स्टाम्प होता. पुढे बायबल सांगते एस्तेर या पुस्तकामध्ये वचन सांगते की मात्र 8:2 हामानाची मुद्रा राजाने काढून ती मर्दखायास दिली आणि मात्र मर्दखायाच्या बोटामध्ये ती मुद्रा म्हणजे ती अंगठी राहू लागली. मुद्रा म्हणजे शिक्का मारण्याची अंगठी जी हामानास दिली होती त्याने चुकीचा मात्र वापर केला म्हणून राजाने ती अंगठी मर्दखायास दिली आणि मर्दखाईने ती अंगठी आपल्या हातात ठेवून त्याला तो अधिकार मिळाला, त्याला ती जबाबदारी मिळाली मर्दखाईला. म्हणून मर्दखाईला दर्जा सन्मान राजाच्या खालोखाल होता, कारण मर्दखाई आपल्या लोकांचं भलं कसं होईल यासाठी झटत असे. म्हणजे बघा या अंगठीचं फार महत्व होतं. या अंगठीचा ठसा शिक्का फार महत्वाचा म्हणून मानला जात होता, जो सुरुवातीला जो पूर्वीच्या वेळी साईन म्हणून मात्र मानला जायचा आणि ती साईन किंवा तो शिक्का तो ठसा तो स्टॅम्प कोणी बदलू शकत नव्हते, अगदी स्वतः राजा सुद्धा नाही. हालेलुया हालेलुया. इतका तो महत्वाचा मात्र मानण्यात येत होता बायबलच्या नियमाप्रमाणे. पुढे बायबल काय सांगते पहा, वचन सांगते की मात्र योग या पुस्तकामध्ये 42 अध्याय 10 ते 17 वचनापर्यंत जो परमेश्वर पित्याने योबाच्या दुःखाचे निवारण केले आणि मात्र योग आता बरा झाला. परमेश्वराने त्याला आशीर्वादित केले, त्याचे गेलेले देव पित्याने त्याला दुप्पट परत केले. त्याचं जेवढं होतं जे गेलं होतं देव पित्याने दुप्पट त्याची धन संपत्ती आणि मात्र त्याचे बैल वगैरे सर्व उंट वगैरे त्याला दुप्पट दिले. तसेच मात्र त्यावेळेला योग सुखी संपन्न मनुष्य बनला. म्हणून योगाला भेटण्यासाठी त्याचे बंधू त्याच्या भगिनी म्हणजे त्याचे भाऊ त्याच्या बहिणी आणि त्याच्या नात्यात जवळ अपत्य म्हणजे नातेवाईक ओळखीचे लोक वगैरे हे सर्व लोक त्याला भेटायला आले आणि जेवढे लोक त्याला भेटायला आले त्याच्याबरोबर आनंद उत्साह करण्यासाठी आले त्या सर्वांनी त्याला एक असिंदा आणि एक अंगठी दिली, एक सोन्याची अंगठी दिली या मात्र योबास. आता बघा जेवढे लोक योबाला भेटायला आले त्याचे भाऊ त्याच्या बहिणी किंवा त्याच्या ओळखी पालखीचे जे लोक आले त्याला भेटायला या सर्वांनी योबाला एक अशी अंगठी दिली. का सर्वांनी योबाला अंगठी दिली? योबाच्या दुःखाचे निवारण झाले होते. आता योग परमेश्वराच्या आशीर्वादाने संपन्न बनला होता. आनंद उत्सव करण्यासाठी एक कार्यक्रम एक उत्साह करण्यासाठी सर्व योबाच्या घरी येतात आणि या आनंद उत्सवासाठी सर्व लोक योबाला एक अंगठी देतात. हालेलुया. अनेक वेळा आपण पाहतो काही कार्यक्रमामध्ये म्हणजे जसे की लग्नाचा कार्यक्रम किंवा कोणाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम असेल तर त्यासाठी अनेक भेटी दिल्या जातात आणि त्या भेटीमध्ये अंगठीच्या पण भेटी असतात. आपल्याला ठाऊक आहे की मात्र लग्नाच्या वेळी नवरा नवरीसाठी अनेक लोक ओळखीचे घरातले नात्यातले अंगठ्या बनवतात आणि अंगठ्या त्यांच्या बोटामध्ये घालतात. याचाही काही अर्थ आहे ते आपण नंतर पाहू. तर मात्र काही आनंद सोहळा करण्यासाठी या अंगठीचा उपयोग केला जायचा. म्हणजे अंगठी गिफ्ट म्हणून भेट म्हणून दिली जायची. अंगठी एक भेट म्हणून दिली जायची जी महत्वपूर्वक होती. हालेलुया. पुढे वचन काय सांगते बघा, लूक 15 अध्यायामध्ये 11 ते 32 वचनापर्यंत. तिकडे एक उधला पुत्र आहे, एक बाप आणि त्याचे 2 मुलं. छोटा मुलगा आपल्या बापाला म्हणतो, बाबा आपल्या मिलकितीची वाटणी करा, पैशाची सर्व संपत्तीची वाटणी करा, माझा हिस्सा मला द्या. बाप वाटणी करतो. लहान मुलगा आपला हिस्सा घेऊन दूर देशी जातो. हालेलुया हालेलुया हालेलुया. लहान मुलगा आपला वाटा हिस्सा घेऊन दूर देशी जातो आणि आपला सर्व पैसा उधळून टाकतो. जोपर्यंत पैसा खा प्या मोज मजा नाच तमाशा हेच त्याचे जीवन असते. जेव्हा पैसा संपतो त्याचे मित्रही त्याला सोडून जातात. सरतेशेवटी त्याच्याकडे काही सुद्धा राहत नाही, अगदी खाण्यासाठी अन्न सुद्धा नाही. आणि मात्र डुकर म्हणून तो डुकरी चालत असलेल्या एका व्यक्तीकडे राहतो की डुकरी खात असलेल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे, कोणीच त्याला काही देत नसेल.
उपाशी तपाशी तसंच त्याचं जीवन होतं, कोणी विचारत नसे. तेव्हा त्याने काही खाल्ले नव्हते. अशा परिस्थितीत असताना त्याला आठवण झाली, माझ्या बापाच्या मोलकरणास कितीतरी नोकरांना भाकरीची रेलचेल आहे. माझ्या बापांच्या नोकराला सुद्धा खायला प्यायला कमी नाही, भाकरीची रेलचेल आहे, खाण्याची रेलचेल आहे, आणि मी माझ्या बापाचा पुत्र असून इकडे उपाशी मरत आहे. मी माझ्या बापाकडे जाईन, बाबाला सांगेन, बाबा स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध मी पाप केलेले आहे, तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. मला तुम्ही आपल्या एखाद्या दासा नोकराप्रमाणे ठेवा. तो आपल्या बापाकडे येते, बाप दुरूनच आपल्या मुलाला ओळखत आहे, बाप आपल्या मुलाला जवळ करत आहे. मुलगा म्हणतो, बाबा स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध मी पाप केलेले आहे, तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही, तुम्ही मला आपल्या एखाद्या दासाप्रमाणे ठेवा. परंतु बाप आपल्या मुलाला मिठी मारतो, मुलाची चिंबन घेतो, आणि बाप आपल्या दासाला म्हणतो, लवकर एक उत्तम झगा आणून याला घाला, याच्या हातामध्ये अंगठी घाला आणि याच्या पायात जोडा घाला. बघा बाप काय म्हणतो, आता ही गोष्टी महत्वाच्या आहेत, याला उत्तम जगा आणून माझ्या मुलाला घाला, हातात अंगठी घाला, पायात जोडे घाला. अंगठी का घालायला सांगितले? आता जगा तर ठीक होतं, जर कपडे फाटलेले होते तर नवीन कपडे घातले, चपला पायात नसतील त्यावेळी मग तुला चपल्या घातल्या असेल, पण अंगठी, बाप आपल्या मुलाला अंगठी देऊन तो मान परत देत आहे. बाप आपल्या मुलाला दास म्हणून नाही, तर बाप आपल्या मुलाला आपला मुलगा वारीस म्हणून स्वीकारत आहे आणि अंगठी देऊन त्या मुलाचं स्वागत करत आहे की बाला, पूर्वी जसं तुझ्यावर माझं प्रेम होतं तसं आजी माझ्यावर आहे आणि राहणार. तुझ्याविषयी माझ्या मनात राग नाही, मी तुला क्षमा केलेली आहे. अंगठी देऊन बापाने आपलं प्रेम प्रगट केलं आपल्या मुलावर, मुलाचं स्वागत केलं, मुलाला आपला मुलगा म्हणून स्वीकारलं, दास म्हणून नाही. म्हणून बापाने, तर मुलाने काय म्हटलं होतं, आपल्या दासाप्रमाणे ठेवा, पण बापाने अंगठी घालून हे दाखवलं, तू दास नाही, मुलगाच आहे माझा. अंगठी देऊन बापाने हे दाखवलं की तू माझा मुलगा आहेस. म्हणून अंगठी ते महत्वाचे की मात्र तू मुलगा आहेस म्हणून. आता हे महत्वाचे वाक्याचा अर्थ आपण नंतर पाहू. तर बायबल या ठिकाणी शिकवते की अंगठी इतकी महत्वाची होती की खास कामासाठी, खास कार्यासाठी ही अंगठी म्हणून दिली जात होती. खास कार्यासाठी, खास कामासाठी अंगठीचा उपयोग केला जात होता आणि अंगठी घातली जात होती. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं उदाहरण बायबलमध्ये अंगठीचं, ते गीतरत्न या पुस्तकामध्ये 8 अध्याय 6 वचन. बायबल उघडा, आपण त्या वचनावर थोडा अभ्यास करू. गीतरत्न 8 अध्याय 6 वचनात बायबल काय सांगते पहा. त्या ठिकाणी इथे वधू आणि वर आहे आणि वधू आणि वर या मात्र गोष्टी बाबतीत चर्चा करत आहे. आणि ती चर्चा कोणती आहे पहा, वधू वराची चर्चा आहे. आपल्या हृदयाशी मला मुद्रीप्रमाणे ठेव, मुद्रीप्रमाणे मला आपल्या बाहूवर ठेव. बघा हे महत्वाचं वाक्य आहे, आपल्या हृदयाशी मला मुद्रीप्रमाणे ठेव, मुद्रीप्रमाणे, ठशीप्रमाणे, शिक्काप्रमाणे ठेव. तर हा शिक्का नक्की कसला आहे? अंगठीचा. ज्या अंगठीच्या शिक्क्याला फार महत्व होतं, तर तू मला आपल्या हृदयात या शिक्केप्रमाणे ठेव. वधू वराला हे प्रेम जाहीर केलं जात आहे एका पती पत्नीच्या बाबतीत की तू मला या मुद्रेप्रमाणे, या स्टॅम्पप्रमाणे, या शिक्केप्रमाणे मला हृदयात ठेव. मला तू जागा तुझ्या हृदयात दे या स्टॅम्प मध्ये, स्टॅम्प प्रमाणे. म्हणूनच बघा एंगेजमेंट साठी अंगठी बोटात घातली जाते ना. हालेलुया. आता इथे बायबल मध्ये उल्लेख केलेला आहे अंगठीचा. का बोटामध्ये अंगठी घातली जाते? एंगेजमेंट साठी, साखरपुड्यासाठी, नातं जोडण्यासाठी, लग्नासाठी. तर अंगठी घातली जाते मुलगा मुलीला आणि मुलगी मुलाला अंगठी घालते. त्या अंगठीचं पण भरपूर महत्व आहे. कारण 6000 वर्षापूर्वी रोमन लोकांनी काढलेला नियम, मात्र ही सुरुवातीपासून ज्या बायबलची निर्मिती झाली, सृष्टीची निर्मिती झाली, तेव्हाचा नियम बनला गेला होता अंगठीचा. आणि तो नियम होता की एका वराने वधूला अंगठी घालावी आणि वधूने वराला. भले आदम हव्वाच्या बाबतीत आपल्याला काही आढळत नाही, तिकडे काहीच असा उल्लेख
की मात्र एक वराने डाव्या हाताच्या चौथ्या बोटात किंवा अंगठी बाजूने दुसरं बोट आणि अंगठ्या बाजूने चौथं बोट, डाव्या हाताच्या चौथ्या बोटात ती अंगठी घालावी. ती अंगठीचा अर्थ काय होता? कारण मात्र डाव्या हाताचं जो चौथं बोट आहे, या बोटाची जी नस आहे ती डायरेक्ट हृदयाला जोडलेली आहे. चौथ्या बोटाची जी नस आहे ती हृदयाला जोडलेली आहे. आणि त्यामुळे लग्नाच्या वेळी, एंगेजमेंटच्या साखरपुड्याच्या वेळी मात्र ही अंगठी डाव्या हाताच्या चौथ्या बोटामध्ये घालण्यात येते, म्हणजे थेट हृदयापर्यंत. आणि त्यासाठी ही अंगठी त्या ठिकाणी घालण्यात येते. जे बायबलची निर्मिती झाली तेव्हापासून हा नियम आहे. म्हणजे एक वर किंवा एक वधू एकमेकाशी प्रेमाने बांधले जातात. त्यामुळे ही नस डायरेक्ट हृदयाशी टच झालेली आहे, हृदयाला जोडलेली आहे. आणि म्हणूनच मात्र या दोघांमध्ये प्रेम असावं, प्रीती असावी याचं स्पष्टीकरण ते आहे आणि एंगेजमेंटची अंगठी. म्हणून बायबलमध्ये पण हा उल्लेख केलेला आहे. वर वधूचा उल्लेख काय आहे की तू मला तुझ्या हृदयात ठेव, मुद्रेप्रमाणे, अंगठीच्या ठशाप्रमाणे तू मला तुझ्या हृदयात ठेव. म्हणजे एका पतीने आपल्या पत्नीला हृदयात जागा द्यावी, एक पत्नीने आपल्या पतीला आपल्या हृदयात जागा द्यावी. म्हणून ही अंगठी डाव्या हाताच्या चौथ्या बोटामध्ये घालण्यात येते, ज्याचं कनेक्शन डायरेक्ट हृदयाशी आहे, डायरेक्ट हृदयाला स्पर्श होतो त्याचा. म्हणून एक प्रीती बाबतीत हे उदाहरण दिलेलं आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे. हालेलुया. आपल्या 10 बोटांचे भरपूर काही अर्थ आहेत जे बायबलच्या द्वारे आपल्याला शिकायला मिळतात. आणि बायबल या संबंधाने आपल्याला बऱ्याच गोष्टी मात्र शिकवते. आणि मात्र या 10 बोटांचा अर्थ काय आहे ते पण गोष्टी बायबलमध्ये, जसे की अंगठी महत्वाची आहे, जसे एक नातं जोडण्यासाठी किंवा एक भेट देण्यासाठी अंगठीला एक महत्व दिलेलं आहे, किंवा एक अधिकार, एक पद देण्यासाठी अंगठीचा उपयोग केला जात होता. अंगठीच्या ठशाचं एक महत्व देण्यासाठी आणि दास म्हणून नव्हे, मुलं म्हणून स्वीकारण्यासाठी अंगठी दिली जात होती. कारण या अंगठीचा ठसा फार महत्वाचा आहे. आणि काय इतकं महत्वाचं आहे ते आता आपण सर्वात महत्वाच्या गोष्टी आता बायबलमध्ये पाहू की अंगठी आपली 10 बोटं काय इतकी महत्वाची आहे. हालेलुया. तर त्याचं सर्वात मोठं उदाहरण निर्गम या पुस्तकामध्ये 31 अध्याय 18 वचनात बायबल सांगते, आणि 34 अध्याय 28 वचनात, आणि अनुवाद 9:10 आणि अनुवाद 10:4 त्या ठिकाणी परमेश्वर पित्याने आपल्या बोटाने 10 वचनं लिहिली. आपल्या बोटाने परमेश्वर पित्याने 10 वचनं, 10 आज्ञा लिहिल्या. स्वतःच्या बोटाने लिहिल्या होत्या त्या पित्याने 2 दगडी पाट्यांवर. स्वतःच्या बोटाने 10 आज्ञा लिहिल्या, देव पित्याच्या बोटाने 10 आज्ञा लिहिलेल्या होत्या. जी शाप म्हणून होता, शिक्का म्हणून होता, त्याचा पण अर्थ बायबलमध्ये शाप म्हणून, देवाच्या बोटाच्या अंगठीचा. तर आता वचन सांगते की या ठिकाणी देवपित्याने आपल्या बोटाने लिहिलेल्या होत्या आज्ञा, या 10 वचनं बोटाने. हालेलुया. हालेलुया. माता देवाच्या बोटाने देवाने 10 आज्ञा लिहिल्या होत्या. 10 बोटाप्रमाणे 10 आज्ञा, 10 वचने जी परमेश्वर पित्याने मोशेला दिली, मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना मिळाली. तर परमेश्वर पित्याने म्हटलं, माझ्या बोटाने मी 10 आज्ञा लिहिल्या. म्हणजे तुमची 10 बोटं. जसं अंगठीला या बोटामध्ये महत्व आहे आणि त्या अंगठीच्या शिक्क्याला महत्व आहे, तसं या माझ्या आज्ञेला तुम्ही महत्व द्या. या माझ्या 10 आज्ञा तुमच्या 10 बोटामध्ये पाहिजेत. ही माझी 10 वचने तुमच्या बोटामध्ये पाहिजे. सोन्याच्या, चांदीच्या, हिऱ्याच्या, मोत्याच्या अंगठ्या नाही, माझी वचने पाहिजे तुमच्या हातात. हालेलुया. हालेलुया. माझी वचने तुमच्या 10 बोटामध्ये ठेवा. हे परमेश्वर पित्याने सांगितलं. हालेलुया. म्हणून बघा आणखी त्याचं स्पष्टीकरण बायबल सांगते निर्गम या पुस्तकामध्ये 13 अध्याय 9 आणि 16 वचनात, ही माझी विधी तू आपल्या हातावर, तुझ्या हातावर चिन्ह म्हणून असावे. माझे विधी तुझ्या हातावर चिन्ह असले पाहिजे. अनुवाद 6:8
किती माहिती नाही, परंतु 1 तोळ्याची अंगठी किंवा 1.5-2 तोळ्याची अंगठी किंवा अर्धा तोळ्याची अंगठी या अंगठ्या हातात घालतील. लाखो रुपयाच्या अंगठ्या हातात बोटात आहे, पण मात्र 200-300 रुपयाचा बायबल हातात दिसत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वर पिता म्हणतो ही माझी वचने तुझ्या हाताला आणि तुझ्या बोटांना असली पाहिजे. माझी वचने तुझ्यामध्ये दिसली पाहिजे. ही वचनेच अंगठी तुला आणि त्याचाच ठसा आहे तुझ्या जीवनामध्ये महत्वाचा. परमेश्वर पिताच्या हातातली अंगठी काय सांगते पहा बायबल. वचन सांगते इर्मया पुस्तकामध्ये 22 अध्याय 24 वचनात परमेश्वर पिता म्हणतो की मात्र यहोयाकीम याचा पुत्र कोण्या माझ्या उजव्या हातातील मुद्रिकेसारखा असला तरी मी त्याला फेकून देईन. बघा, आपल्याला त्याच्यातलं महत्वाची गोष्ट घ्यायची. प्रभू म्हणतो यहोयाकीम याचा पुत्र कोण्या माझ्या उजव्या हातातल्या बोटाच्या मुद्रिकेसारखा असला तरी मी त्याला फेकून देईन. म्हणजे देवाच्या उजव्या हातात काय आहे? अंगठी आहे. काय आहे? अंगठी. मुद्रिकेसारखा अंगठीसारखा असला तरी मी त्याला फेकून देईन. माता देवाच्या बोटाची अंगठी काय दर्शविते? 10 आज्ञा. ज्या आज्ञा परमेश्वर पित्याने मोशेला दिल्या होत्या, त्या बोटांचा ठसा म्हणजे 10 आज्ञा ज्या स्वतः प्रभूने आपल्या बोटाने लिहिलेल्या होत्या. प्रभूच्या उजव्या हातातल्या बोटामध्ये असलेली ती मुद्रिका म्हणजे ती अंगठी, म्हणजे बोटाने लिहिलेल्या 10 आज्ञा. आणि त्या आज्ञाचा ठसा त्या 2 पाटावर उमटलेला होता, जो कोणी पुसू शकत नव्हता, कोणी बदलू शकत नव्हता. अशा 10 आज्ञा त्या पाट्यावर लिहिल्या गेल्या होत्या. हालेलुया, हालेलुया. आता जे लोक परमेश्वराचे वचन पाळतात, परमेश्वराचे नियम पाळतात, प्रभूच्या आज्ञा पाळतात, त्यांना प्रभू मुद्रिकेप्रमाणे अंगठीप्रमाणे प्रभू त्यांना आपल्या बोटात आपल्या हातात ठेवणार. प्रभू त्यांना महत्व देणार. वचन काय सांगते पहा. बायबल सांगते की मात्र अनुवाद 33 अध्यायामध्ये 3 वचनात त्याचे सर्व पवित्र जण त्याच्या हातामध्ये. प्रभूचे पवित्र जण प्रभूच्या हातात आहे. आता प्रभूचे पवित्र जण प्रभूच्या हातात कसे आहे? त्या अंगठीप्रमाणे, त्या मुद्रिकेप्रमाणे प्रभूच्या बोटात प्रभूच्या हातात आहे प्रभूचे पवित्र लोक. जसं अंगठी फार महत्वाची आहे, ज्याचा शिक्का फार महत्वाचा होता, ज्याचा ठसा फार महत्वाचा होता, जो कोणी बदलू शकत नव्हता, तसं देवाने आपल्याला त्याच्या बोटात ठेवलेलं आहे. खास व्यक्ती म्हणून, देवाचे खास लोक म्हणून प्रभूने काय म्हटलं जरुब्बाबेलला? मी तुला बोटातल्या मुद्रेच्या अंगठीसारखं करीन. महत्वाचा व्यक्ती तुला मी बनवीन. तू माझ्या बोटातली मुद्रिकेची अंगठी आहेस. आज प्रभू पवित्र जनांना तेच म्हणतो. तुम्ही जे पवित्र लोक आहात, माझे नियम पाळतात, आज्ञा पाळतात, माझी सेवा करतात, माझं कार्य करतात, माझ्या मंदिरामध्ये हातभार लावतात, ते तुम्ही सर्व मुद्रिकेच्या अंगठीप्रमाणे माझ्या बोटात आहात, माझ्या हातामध्ये आहात. इतका मान मिळतो आपल्याला परमेश्वराच्या द्वारे, इतका सन्मान मिळतो आपल्याला परमेश्वराच्या द्वारे. अंगठीप्रमाणे डायरेक्ट थेट प्रभूच्या बोटात. हालेलुया, हालेलुया. म्हणून आता आपल्याला काय करायचंय? आपली अंगठी काय आहे? 10 वचने, 10 आज्ञा. सोन्या चांदीच्या अंगठ्या नाहीत, तर 10 आज्ञा ह्याच आपल्या अंगठ्या आहेत. मात्र ह्याच आज्ञा, हीच वचने आपल्यासाठी महत्वाची आहेत, आपल्यासाठी खास आहेत. या 10 आज्ञा आणि 10 वचने जी मात्र आपल्याला जीवन देतात, परमेश्वराच्या जवळ आणतात आणि पापापासून दूर करतात. ही 10 वचने, 10 आज्ञा. हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.